पुण्यातनं एक महत्त्वाची बातमी। दोन्ही राष्ट्रवादीची जागा वाटपासंदर्भात रात्री बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जागा वाटपासंदर्भात पहिली बैठक पार पडल्याची माहिती आहे। दरम्यान महाविकास आघाडी नाही तर फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची सध्या तयारी सुरू असल्याची वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे। शरद पवार गटानं 40 ते 45 जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे। त्यामुळे आता हा निर्णय कधी जाहीर होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, काय सांगाल? पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची जागा वाटपासंदर्भात बैठक झाल्याचं कळत आहे। बैठकाचा सिलसिला सुरू झालेला आहे आणि पहिली बैठक जी आहे ती गुप्त ठिकाणी पार पडलेली आहे। या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 40 ते 45 जागा भेटाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे। तर अजित पवारांच्या नेत्याकडून 30 जागांपर्यंत देता येतील अशा प्रकारचं सांगितलं आहे। खरं तर पहिली बैठक ही पार पडलेली आहे आणि 30 ते 40 जागा मिळाव्यात अशी शरद पवार गटाकडून मागणी केल्यानंतर अजित पवार गटाकडून 30 जागा देण्यात याव्यात अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। खरं तर अंतिम निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार घेतील अशा प्रकारचं देखील वरिष्ठ सूत्रांकडून माहिती देण्यात आलेली आहे। तर रात्री जी बैठक पार पडलेली आहे या बैठकीची माहिती सुप्रिया सुळेंना देण्यासाठी त्यांच्या गटातील जे बैठकीला नेते उपस्थित होते, विशाल तांबे होते, अंकुश काकडे होते, हे काही वेळात सुप्रिया सुळेंना भेटतील आणि ही सगळी माहिती दिली जाणार आहे। मात्र सध्या फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडी अगदी नक्कीच धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।